नमस्कार मित्रांनो, वेलकम आपल्या एक छोट्याशा ब्लॉग मध्ये। आजचा आपला ब्लॉग असा होणार आहे की एक बिझनेस किती महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये आपण किती पैसे कमवू शकतो याचं एक उदाहरण आहे। न शिकलेला माणूस पण लाखो रुपये कमवू शकतो महिन्याला। तुम्हाला माहित आहे सोलापुरात आणि धाराशिव दोन ट्रेंडिंग हॉटेल चालू आहेत। एक धाराशिव मधला हॉटेल भाग्यश्री, अजून बार्शी रोडचा हॉटेल तिरंगा। हॉटेल भाग्यश्रीचा मी एक गेज काढलो, म्हणजे त्यांनी किती रुपये कमवते मी जे हिशोब काढलो ना बघून चक्कर आली अक्षरशः मला। त्यांनी रविवारी एक व्हिडिओ टाकला होता, त्यावरनं मी एक गेस केलो की रविवारी दुपारी 12 वाजता ऍट द टाइम 300 लोक त्यांच्याकडे जेवण करत होते। फक्त दुपारचं सांगायलो मी तुम्हाला, दिवसभराचं काय सांगिन आहे। तर त्याच्याकडे एक थाळी आहे 250 रुपयाला। 250 रुपयांनी 3चे थाळाचे होते 75,000 रुपये। 75,000 रुपये आपण सगळं काढून त्याला एका थाळी मागं 50 रुपये प्रॉफिट पकडा। समजा त्याला एका थाळी मागं 50 रुपये मिळतात। 200 रुपये मटेरियल भाडा सगळं XYZ जे असेल ते, तर अर्ध्या तासाला 50 रुपयांनी 3चे थाळ्यांचे 15,000 रुपये होते। अर्ध्या तासाला तो माणूस 15,000 रुपये कमवते। तर दिवसातनं किती अर्धा तास असते तुम्हाला सांगायची गरज नाही। अर्ध्या तासाला 15,000 रुपये, एक तासाला 30,000 रुपये। समजा 15,000 रुपये अर्धा तासाला कमवते तिने। जे चांगल्या कंपनीचे मोठे पोस्टवर लोक कमवून आहेत, त्याला महिन्याला 80-90,000 रुपये हायेस्ट पगार असते चांगल्या माणसानं। तिने अर्ध्या तासाला 50,000 रुपये 15,000 रुपये कमवलंय। आपण फक्त 50 रुपये प्रॉफिट पकडला, जास्त नाही, जास्त बी असू शकते त्याचे प्रॉफिट। 15,000 रुपये तिने अर्ध्या तासाला कमवलंय। दिवसातनं किती कस्टमर येतात त्याच्याकडे तुम्ही विचार करायची गोष्ट आहे। आणि तो माणूस न शिकलेला आहे, त्याला अंगठा लावता येत, अंगठा त्याला सही स्वतःची करता येत नाही। असला माणूस अर्ध्या तासाला 15,000 रुपये कमवतोय। मग दिवसाचा हिशोब काढा तुम्ही, त्याचा महिन्याचा हिशोब काढा। आणि तो माणूस हायेस्ट 19 बोकड कापले, 19। आता 1.5 एकर मध्ये त्याचं हॉटेल चालत आहे। एवढी गर्दी असते, लोक 1.5 तास वेटिंग मध्ये असते। तर न शिकलेला माणूस एवढं पुढे जाऊ शकतो, तर आपण बी जाऊ शकतो। फक्त आपल्याला धंदा करण्याचा मार्ग, आता त्यांनी ना काय 1-1.5 वर्षाच्या 1 वर्ष पकडा, त्यांनी काहीच नव्हते, त्यांचं नॉर्मल हॉटेल होते, त्यांनी हॉटेल चालवत होते। त्यांनी जेव्हा इंस्टाग्राम सोशल मीडिया वापरले, एवढं व्हायरल झाले। आज असं मी तर ऐकलो की ते धाराशिवच्या जे हॉटेल भाग्यश्रीला बिग बॉस ऑफर आलाय म्हणून। सोशल मीडियाच पॉवर होता हे पण। आणि ते सोडा, हॉटेल तिरंगावाल्याचं जर एवढं आत हॉटेलला आम्ही गेलतो, सोलापुरातनं जायला नाही म्हणले की 2 तास लागते। तिथं आतमध्ये हॉटेल आहे, ते माणसाकडे तर जे बसायला जागा नसते, लोक खाली बसून जेवण करतात त्याचं। तर त्याच्याकडे 250 रुपयाला आहे, त्याचं बी 15,000 रुपये पकडा अर्ध्या तासाला, महिन्यातनं जे असेल ते। तर हे माणसं न शिकलेले एवढं कमवू शकतात। तर आपण, मला काय सांगायचं आहे की आपण बी व्यवसायाचा मार्ग निवडला पाहिजे। छोटी सुरुवात केली तिने। अजून मित्रांनो बघा, सोशल मीडियामध्ये आपण रील्स ढकलत बसतो, त्याचा चांगला वापर कसं केले त्यांच्याकडनं शिका। काहीच येत नाही, ते हॉटेल भाग्यश्रीला तर एक व्हिडिओ काढत होता, जेवण कसं वाटलंय एवढंच सांगत होता। मधनं व्हिडिओ येत, आम्ही म्हणत होतो हे काय नवीनच आलंय। पण ते आज माणूस एवढं पैसे कमवायलाय की विचार करायची गोष्ट नाही। त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे, 3 बाउन्सर घेऊन फिरते सोबत, विचार करायची गोष्ट आहे। दिवसातनं 15+ बोकड कापते तिने। ते खाटीक कंटाळत असेल त्याला, बोबडे मोडे कापते तिने। तर सोशल मीडियाचा क्वालिटी वापर होऊ शकते त्यांचं। बघा तुम्ही किती त्यांचं नाव आहे आज, लोक वेटिंग मध्ये जेवायला थांबतात त्यांच्याकडं। खास लोक सोलापूरवरनं, पुण्यावरनं, मुंबईवरनं जेवायला आलेत। तर एकच सांगायचं आहे, बिझनेस करा, क्वालिटी बिझनेस करा। लोकांकडे कामगार राहण्यापेक्षा स्वतःचं काय तर छोटं तयार करा। पान टपरी टाका, पण स्वतःची टाका। रोजचे 100 रुपये मिळतात, काय विषय नाही, पण स्वतः मालक असता, स्वतःचा विषय असते। आणि धंदा एक ना एक दिवस क्वालिटी वाढत असते। तर एकच सांगायचं आहे बॉस तुम्हाला की सोशल मीडियाचा क्वालिटीमध्ये वापर करा। अजून धंद्याच्या मार्गाला लागा, बिझनेस करा। हे कसला नोकरी टिकरी काय विषय नसतंय। तर तुम्हाला काय वाटतंय, हॉटेल तिरंगावाला आणि हॉटेल भाग्यश्रीला महिन्याला किती कमवत असेल? जर अर्ध्या तासाला 15,000 कमवते, तर त्यांचा तुम्ही हिशोब करा आणि कमेंटमध्ये सांगा की महिन्याला किती रुपये कमवत असेल। आपण त्याच्यावर एक गेज लावू शकतो की एक मराठी माणूस पण पुढे चाललाय, त्याला असंच सपोर्ट करत राहा। आणि धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। फक्त एक तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य होतं की एक न शिकलेला माणूस पण काहीतरी करू शकतोय। धन्यवाद।